रागवलंच नाही ना बाळा? नाही मोठी आहे ग. मी तुझे आता कपडे रोजच्या रोज धुवायला नाही घेत. तू ते लॉन्ड्री बॅगेत टाकलेस ना की घेते. हे एक बरं झालं नाही जान्हवीने लॉन्ड्री बॅग आणली ती. तुझं बरोबर आहे श्री, पाण्याचा इतका प्रॉब्लेम असताना ना. आय एम सॉरी मोठी आहे. कशासाठी? अगं ते सकाळी. नाही नाही, असू दे बाळा. नाही अगं मला तसं नव्हतं म्हणायचं. नाही नसणारच. तू बरी आहेस ना? हो. काय तुला पण कामाचं सतत टेन्शन असतं ना रे. आणि माझ्या मेलीचं ना नेहमी चुकतं. मला ना असं सारखं वाटतं की अमृतला जे आवडायचं तेच तुला आवडतं की काय, असंच मला वाटत होतं. पण मी तुला खरं सांगू श्री, आता आपल्या घरी बाळ येणार आहे ना, मग जे जे अमृतला आवडतं ना तेच त्या बाळाला आवडणार आहे. बघ तू, खरवस. अमृतला खरवस किती आवडायचं ना, आता जान्हवीला खावासा वाटणार आहे. अर्थात हो तिला द्यायचा की नाही हे आईंना विचारणार. त्याच्या ना डाव्या कानाच्या मागे जर तीळ असेल ना तर तो अमृतच आला असं म्हणायचं. देवा सगळं नीट होऊ दे प्लीज. माझा नवरा किती डिस्टर्ब झालाय. प्लीज त्याच्या वाटचा सगळा त्रास मला दे. त्याला ह्याच्यातनं मोकळं कर. बोललास? काय झालं? काय नाही. तू काय बोललास? सॉरी. मग त्या काय म्हणाल्या? काहीच नाही. असं कसं? चला झोपा, उशीर झाला. हा श्री. जान्हवी झालं की नाही तुझं समाधान? तू खरंच सॉरी म्हणालायस ना? आता खोटं सॉरी कसं म्हणतात? अरे मग जान्हवी काय काय ऐकायचंय तुला? तसं नाही रे. आपल्याला हवं तसं नेहमी नाही घडत. म्हणजे एकत्र असून सुद्धा बरोबर नसतात माणसं. आपल्या वागड्या बोलण्याचा, आपल्या सहवासाचा काही परिणाम झालेला नाहीये. मला ना हे अपयश वाटतंय माझं. श्री सॉरी. नाही नाही सॉरी सॉरी सॉरी. अरे सॉरी कशाला म्हणतोयस तू? अगं मी काही मूर्खासारखं बडबडतोय. नाही मूर्खासारखा बोलत आहेस तू. श्री बोल ना. अरे मोकळा होशील. जान्हवी बोलल्यानं मी मोकळा होणार नाही, उलट आणखीन त्रास होईल मला. चला झोपूया आपण. जानू तुझ्याशी पण अशीच वागते का रे? म्हणजे काय केलं आता ताईने? हा आवाज जरा बघ बघ बघ. जानू सारखाच वाटतोय मला. म्हणजे अरे बघ ना, मला तर सारखं वाटतंय की जानूच बोलतेय. फोन बंद आहे, फोन बंद आहे म्हणून. बघ आई काही बोलतेस तू? पकडे. अरे मग एवढा वेळ कसा फोन बंद असेल?
जर तुझ्या फोनवरनं लाव बरं जरा. आई आता स्विच ऑफच आहे ना तो फोन. माझ्या फोनवर लावून काय होणार आहे? तू बघ तर जरा दे मी लाव. मी लावतो. काय रे मी काय खाणार आहे का तुझा फोन? आता लावतोय ना मी. हो. नाही अगदी हात पण लावू दिला नाहीस मला तू. काहीतरी आहे वाटतं फोन मध्ये. घे ऐक. स्विच ऑफ आहे ना? मग ठीक आहे. नाही मला वाटलं की मी फोन लावला की तीच बाई बोलते फोन बंद आहे म्हणून. काय रे आता तुझं त्या टवळीशी काही नाहीये ना? नाही फोनला अगदी हात पण लावू दिला नाहीस तो. आई तुला एकदा सांगितलंय ना मी, नाहीये म्हणजे नाहीये. आणि 10 वेळा तू तेच ऐकायचं असेल ना तर 10 वेळा मी तेच नाही बोलणार. हो अरे एवढं ओरडून आणि वाचून कशाला बोलायला पाहिजे? शांतपणे बोललेलं कळतं मला. अरे तुझ्यावर विश्वास आहे माझा, पण त्या टवळीवर नाहीये ना. उन्हाळ महिन्यात जणू तिला म्हणावं माझ्या वाट्याला गेलीस ना तर तुझी अशी गत करेन ना की तुझी फडफडच बंद होईल. श्रीला काय वाटतंय ते त्याला कळतंय का नाही माहित नाही, पण मला ते निश्चित कळतंय. बिचारा नॅचरली त्याला पराभूत झाल्यासारखं वाटणार ना मुलगा म्हणून. त्याला सांगताही येत नाहीये आणि सोचताही येत नाहीये. काय मॅडम, कसला विचार चाललाय? आय लव्ह यू. काय अचानक आज सकाळी सकाळी लव अटॅक? काय झालं? का? नाही, एवढं प्रेम उतू चाललंय. मग माझ्या नवऱ्यावर प्रेम करण्याची बंदी आहे का? हो. काय तू एकदम तलवारीच उपसल्यास? माझ्या नवऱ्यावर मी नाही प्रेम करणार तर काय इतर बायका प्रेम करणार? करू देत की इतर बायका नाही माझ्यावर प्रेम. श्री, अगं त्या बिचारानं तरी कोण आहे माझ्याशिवाय? श्री मी मारे ना तुला. हो. ठीक आहेस का आता? तू ठीक आहेस का? मला काय झालंय? काही नाही, असंच. अगं बाई, हो का? हो तर बघ, मी तुला म्हंटल नव्हतं त्याच्या मनात काही नसणारच. अगं मला वाटलंच होतं वहिनी, पण तो आला बोलला, इतकं समाधान वाटलं ना. चला, हे छान झालं. वहिनी, जान्हवीला खरवस खावा असं वाटतो असं काही म्हणाली का? नाही ग, का? अमृतला खरवस खूप आवडायचा ना, म्हणून म्हंटल ते. अगं बाई, अगरबत्ती संपली, थांबा आले.
इंदू म्हणाली मला श्री आला होता, सॉरी म्हणाला. पण त्याने काहीच साध्य झालं नाही यायची. कारण इंदूनी पुन्हा तेच केलं ज्याचा श्रीला त्रास होतोय. मला बोलावंसं वाटतंय श्रीशी. नको बोलूस. एकदा तो कोशात गेला ना की मग सगळंच अवघडून बसेल. तो इतका जवळ आहे ना त्याचा प्रॉब्लेम समजून घेण्याच्या, की मला असं वाटतंय त्याला जाऊन सांगावं, बाबा हा प्रॉब्लेम आहे तुझा. यानं तो प्रॉब्लेम समजून घेण्यापासूनच नाही, आपल्यापासूनही दूर जाईल. पण आई आजी, त्याचा प्रॉब्लेम मोठ्या आईंशी नाहीच आहे, स्वतःशीच आहे, माहित आहे मला. त्याला वाटलं की इंदू सगळं विसरलीये, रुळलीये. पण ती काही विसरली नाहीये हे कळल्यापासून तो स्वतःलाच दोषी मानतोय. आपण मुलगा म्हणून कुठेतरी कमी पडलोय असं त्याला वाटतंय. पण त्याला जर असं वाटत असेल तर त्याला बाहेर कसं काढायचं यातून आपण त्याला बाहेर काढू शकत नाही. आपण तसं वातावरण तयार करू शकतो, पण त्याचं त्यालाच बाहेर यावं लागेल. कसला विचार करतेस? नाही, तोच विचार करते. टेन्शन नको घेऊस. आता गणराया आलेत ना घरात, सगळं ठीक होईल. हे असे अपडाऊन चालायचेच ग. आजी, मी आई बाबांना बोलू आपल्या घरचा गणपती बघायला? अगं बोलव की, विचारायचे काय त्यात. थँक्यू आई आजी. मी फोन करू का बाबांना? नाही नाही नको, मी सांगेन त्यांना. पण मी बेबीला सांगितलं होतं तुझ्या घरी आमंत्रण द्यायला. फोन नाही का केला तिने? नाही नाही, त्यांनी केला असणारच, मी आपलं सहजच विचारलं. अगं आपण सगळ्यांना बोलवतो दर्शनाला. हो, मी कळवते मग बाबांना. येऊ आई आजी? प्रत्येक वेळेस गीता चुकते असं नाहीये रे. आता आमच्या घरी गणपती येणार नाहीये, मग त्या दिवसात तिने तिच्या आईबाबांच्या घरी जाणं योग्य आहे. तिला न पाठवण्यामागचं माझ्या आईचं लॉजिक मला कळतच नाही. काय तर म्हणे सणवाराच्या दिवशी सुनेने बाहेर जायचं नाही का? मुळात आपण तो सण साजरा करत नाही आहोत ना, मग तिने बाहेर जायला काय हरकत आहे? पण हे मी आईला नाही समजवू शकत, अवघड आहे खूप. हो, आईला मी समजवायला गेलो तर आई काय म्हणते माहितीये? आला बायकोचा वकील, बायकोची वकिली करायला आला असं म्हणते. बरं, गीताला हे जाऊन समजवायचं म्हटलं, म्हणजे गीताला मी असं म्हटलं की गीता बरोबर आहे तुझं, पटतंय मला, बरोबर आहे तुझं, झालं, संपला संपला विषय संपला. हंटर घेऊन माझ्या मागे लागते, हे बोल ना, बोल बोल, आई समोर बोलून दाखव ना. हे दोन्हीकडून पंचायत माझीच होते. या जगात आई आणि बायको यांची मोठ बांधणारा माणूस मला भेटला ना श्री, त्याचे पाय धुवून ते पाणी पिन. हो खरंच. तुला ती राजाची गोष्ट माहिती? कोणती रे? एक राजा होता, त्याला ना त्याच्या बायको पुढे दबून राहण्याचा जाम कंटाळा आला होता. मग त्याने एक फरमानच काढला. तो असं म्हणाला की माझ्या प्रजेत असा एक तरी माणूस आहे का की जो स्वतःच्या बायकोला घाबरत नाही, तिचं ऐकत नाही, तरी सुखात राहतो. इम्पॉसिबल. अरे हो, त्याला त्याच्याकडे टिप्स घ्यायच्या होत्या, सोल्युशन हवं होतं. बर, मग काय, मग त्याची सगळी प्रजा त्याच्या दरबारात जमली आपापल्या बायकांचं. त्यानं पुन्हा एकदा काकुळतेनं विचारलं, मंडळी तुमच्यामध्ये असा कोणीतरी एक आहे का की जो आपल्या बायकोला घाबरत नाही, तिचं ऐकत नाही, तरीही सुखात राहतो? हात वर करा. कुणीच हात वर केले नाहीत. कसे करणार? त्याला ना टेन्शन आलं. ऑफकोर्स. त्याला कळेना आता करायचं काय, करायचं काय. म्हणून मग त्याने एक ऑफर ठेवली. तो असं म्हणाला की असा जो कोणी इसम असेल त्याला मी 100 सुवर्ण मुद्रा देईन, तरीही कोणीही हात वर केला नाही. त्याला कळेना आता आपल्या ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळणार आहे की नाही. म्हणून मग त्याने त्याची ऑफर वाढवली. तो म्हणाला की मी 1000 सुवर्ण मुद्रा देईन. बर, तरीही कोणी हात वर केला नाही. त्याला काय कळेना की आता आपल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळणार आहे, आपल्याला काही टिप्स मिळणार आहेत की नाही. तो आपला विचारात बसलाय, बराच वेळ विचार करतोय 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 आणि अचानक गर्दीतनं एक हात वर आला. राजाला इतका आनंद झाला ना की त्याचा आनंद गगनात मावेना. त्यानं त्या इसमाला अगदी आदराने पुढे बोलावलं, त्याच्या शौर्याचं कौतुक केलं. तो त्याला म्हणाला की तुम्ही हात वर केलात म्हणजे तुम्ही हे केलं कसं? हो, हात वर केलात म्हणजे तुमच्याकडे काहीतरी सोल्युशन असलं पाहिजे, काहीतरी टिप्स असल्या पाहिजेत, मला सांगा. त्यावर तो इसम असं म्हणाला, महाराज
अहो मला माझ्या बायकोनं हात वर करायला सांगितला म्हणून मी हात वर केला. हो मी का वर केला मला माहित पण नाहीये. काय असंच होणार पण. अरे बापरे. काय मेली ती बाई ग, सारखा आपला फोन बंद आहे फोन बंद आहे. तिचा आवाज ऐकून ना मला तर नुसतं अगदी वीटच आला. आई ती रेकॉर्डेड अनाउन्समेंट असते. अगं पण किती वेळा. अगं माझ्या फोनची बॅटरी डाऊन झाली होती आणि नाही लक्षात आलं माझ्या. नेमकं मला बोलायचं असतं ना तेव्हाच असं काहीतरी होत. काय बोलायचंय? तू घरी ये मग बोलू आपण. हो पण सांग तरी. त्या आल्यावर सांगते ना. पण हे बघ राहायच्या हिशोबानेच आहे. काही झालंय का? काही नाही ग, तू आल्यावर सांगते मी तुला. बरं ठीक आहे. आणि हे बघ बाप्पांचं विसर्जन पण आहे ना, तेव्हा तू येच. अगं त्याचा काय संबंध आहे? तू ये तर सगळं सांगते मी तुला. बरं मी बघते. येच ग बाई, नाही तर ना काही खरं नाही. आणि हे पण म्हणत होते म्हणून म्हटलं आपला करावा फोन तुला. काही टेन्शन आहे का? नाही ग नाही ग. जानू तुझ्याकडे बाप्पा 10 दिवसांसाठी असतात ना ग? हो. नाही आम्हाला साधं दर्शनाला सुद्धा बोलावलं नाही. एवढं काय ग? ग गणपती गेलाय का? असं नाही, पण मी आपलं सांगितलं आम्ही पण येऊच की देवदर्शन घ्यायला. हा मी सांगते तुला. सांगू नको ग. आणि हो राहायच्या हिशोबाने. मी बघते कळवते तुला. बरं ठेवू मग. हो ठेव. चल बाय. प्रत्येकाची बायको तुझ्या बायको सारखी समंजस नसते बरं का. अच्छा म्हणजे आता ती माझी बायको झाली का? एक मिनिट, ती तुझी बायको म्हणूनच जन्माला आली आहे. काय आहे, तुमचं लग्न झाल्यापासून मैत्रीण म्हणून आमच्या वाट्याला आलीच नाहीये ती. हो सांगतो तिला. नाही तू कशाला सांगतोस, माझं बोलून झालंय बऱ्याचदा तिला. हो येस. मग काय म्हणते? काय नाही, छान गोड हसते, सॉरी म्हणते. बरं सॉरी इतकं प्रेमाने म्हणते की समोरच्याचा रागच जायला पाहिजे. हे मात्र खरं आहे. अच्छा हे खरं आहे. म्हणजे तुमच्या बाबतीत पण असं घडतं का? नाही आमच्याकडे सिच्युएशन उलटी आहे. म्हणजे रे? म्हणजे इथे मला सॉरी म्हणावं लागतं. काय सांगतोस? ओ अरे मित्र असण्याचा हाच तर फायदा आहे ना. बर तुम्हाला सारखं सॉरी म्हणावं लागत नाही, पण नवरा झाल्यानंतर तुम्हाला सारखं सॉरी म्हणावंच लागतं, तुमची चूक असो वा नसो. हो रे. नाही हे अगदी खरं बोललास तू. एकदम करेक्ट, 100% करेक्ट. सॉरी म्हणजे माझ्या आयुष्याचा तर मूलमंत्र झालाय आता. हो गीताला मी सारखं सॉरी म्हणत असतो. इतक्या वेळा सॉरी म्हणतो की आता काही दिवसांनी मी गीताला गीता याच्याऐवजी सॉरी असं पण हाक मारेन. सॉरी आज डब्यात काय दिलंय? सॉरी चहा आणतेस प्लीज? सॉरी आय लव्ह यू. पण माझी बायको खरंच समंजस आहे. मग हो खरंच आहे ती. जान्हवीच्या समंजसपणात तिच्या आईचाही सिंहाचा वाटा आहे. म्हणजे अरे तिची आई इतकी विचित्र आणि कटकटी आहे ना की जान्हवीकडे समंजस होण्यापासून काही पर्यायच नव्हता. कसं काय सहन करते जान्हवी तिला काय माहिती. हो तिची आई सतत बडबडत असते, सतत. चाळीतल्या लोकांना सळो की पळो करून सोडते ती. वर सतत बोलायचं, आणि साधं बोलायचं नाही, टोचून अगदी मनाला लागेल इतकं बोलत राहायचं. किती बडबडावं एखाद्या माणसाने रे. डेंजर आहे तिची आई, डेंजर. अशा बाई बरोबर राहणं ना खूप अवघड आहे श्री. मला कमाल वाटते जान्हवीची. कसं काय सहन करते तिच्या आईला काय माहिती. राजीनामा दिलास तू. काय होणार आहे राजीनामा देऊन? तू मूर्ख आहेस का जरा? मी तुझ्याशी बोलतोय, इकडे माझ्याकडे बघ. का वागतेस असं वेड्यासारखं? मुंबई सोडतेस का? सुनीता तू मुंबई का सोडतेस?
तू ऐकते का माझं? काय होणार आहे मुंबई सोडून? कारण हे गाव सोडल्या बगर मला तुला सोडता येणार नाही. आई तुला बेबी आत्यांचा फोन आला होता का? ती मांजरीण कशाला मला फोन करेल? मांजरीण? नाही तर काय, मांजरी सारखीच तर दिसते. काही बोलायला गेले ना की मांजरी सारखी फिस करते, वस्कन अगदी. तिच्यापासून सावध राहा बरं का बाई. मला तर ती महालबाड बाई वाटते. आई असं काही नाहीये. बघ तू, बघ, तुला पण अनुभव येईल बघ. बर, ती कशाला फोन करणार होती बोकीण मला? गणपतीचं आमंत्रण द्यायला. ती कसली फोन करते मला? अगं करणारच नाही ती. तिला कुठे तुझ्या माहेरच्यांचं सख्य? स्वतः नागिणी सारखी विळखा घालून बसलीये माहेराला, पण सुनेचं माहेर? छ्या. आई अगं असं काही नाहीये, राहून गेला असेल. अगं मुद्दाम केलं असणार. असं कसं राहील? बरं तू ये दर्शनाला. आई आजीने पण सांगितलंय आणि बाबांना आणि पिंट्याला सुद्धा सांग. हो अगं मी येईन की. बरं आधी तू ये बरं घरी. मी सांगते. सांगते बिंगते काही नाही. तू उद्या यायचंयस. काय काम आहे? महत्वाचं आहे.